भाजपचा विधिमंडळ नेता न निवडल्यानं आजची बैठक रद्द झाली आहे का असा सवाल उपस्थित होतोय। एकनाथ शिंदेंनी आजची बैठक रद्द केल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर चर्चा होणार का असा सवालही आहे। भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड अद्यापही झाली नाहीये, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आजची बैठक रद्द केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर विभाग विभाजनावर चर्चा होण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रौनक कुकडे आहेत आपल्यासोबत। रौनक, आपण बघतोय आज मुंबईमध्ये महायुतीची बैठक होणार होती, मात्र ती बैठक रद्द झाली। नेमकं कारण काय? कारण आता अनेक चर्चा रंगू लागल्यात। भाजपचा विधिमंडळ नेता न निवडल्यानं आजची बैठक रद्द झाली आहे, तर दुसरं कारण समोर येते, एकनाथ शिंदेंनी आजची बैठक रद्द केली आहे। नेमकं काय घडतंय पडद्यामागे? आणि मुख्यतः वर्षाची माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार काल रात्री अमित शहांच्या बैठकीनंतर असं ठरलं होतं की राज्याच्या नेत्यांनी, महायुतीच्या नेत्यांनी एकत्र बसावं आणि मुख्यतः जे खाते वाटप आहे त्या संदर्भात चर्चा करावी। कुठे काही कोणाला काही प्रॉब्लेम असेल, ऑब्जेक्शन असेल तर दिल्ली सोबत ते बोलू शकतात। मात्र असं ठरलं होतं की आज ही संध्याकाळी मुंबईमध्ये बैठक होईल, पण शिवसेनेच्या वतीने असं सांगण्यात येत आहे की भाजपचा गटनेताच निवडला नाहीये, त्यामुळे ही बैठक करून आता अर्थ राहणार आहे का अशा स्वरूपाची भूमिका शिवसेनेच्या वतीने घेण्यात आलेली आहे। आणि त्याच्यामुळे कदाचित आजची बैठक एकनाथ शिंदेंनी रद्द करत ते स्वतः साताराकडे निघून गेले। त्यामुळे भाजपचा विधिमंडळ पक्षनेता ही माहिती उपलब्ध होते, 1-2 दिवसामध्ये त्या संदर्भातला निर्णय होईल। विधिमंडळ पक्षाची बैठक मुंबईमध्ये होणार आहे आणि त्या निवडीनंतर आता चर्चेला परत सुरुवात होईल का असे अनेक सवाल जे आहेत ते उपस्थित होत आहेत। निश्चितच, त्यामुळे आता येणाऱ्या काळात आणखी काय घडामोडी घडताय ते बघावे लागतील। रौनक, खूप खूप धन्यवाद तुम्ही केलेल्या या सखोल विश्लेषणासाठी। आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री ठरले आहेत, मात्र आता उपमुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे हे घेण्यास इच्छुक नाहीयेत, ते नकार देत आहेत असं सूत्रांकडून सगळं कळतंय। याच अनुषंगाने आज महायुतीची मुंबईमध्ये बैठक होणार होती, तीच बैठक रद्द झाली आहे। त्या बैठक रद्द होण्यामागची अनेक आता कारणं देखील समोर येत आहेत।